टेट 3चा निकाल लांबणीवर, टेट 3चा निकाल रखडणार. मेन प्रिंटेड मीडियावर आलेल्या ह्या बातम्या, या बातम्यामध्ये किती तथ्य आहे, ह्या बातम्या खरं आहेत का, आणि जर या बातम्या खऱ्या असतील तर याचा आपल्या निकालावर काय परिणाम होईल आणि किती भयंकर परिणाम होईल. मग टेट 3चा निकाल किती लांबणीवर पडेल व टेट 3चा निकाल कधी लागेल, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी टेट या आगळ्या वेगळ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करायला विसरू नका, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता हे तुम्हाला इथं स्क्रीनवर पेपर कट दिसत असेल की याच्यामध्ये सरळ दिलेलं आहे की टेट 3चा निकाल लांबणीवर, टेट 3चा निकाल रखडणार. आता ह्या मेन प्रिंटेड मीडियामध्ये आलेल्या बातम्या आहेत. आता याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय आहे, सर्वच्या सर्व सविस्तर आता आपण व्यवस्थितपणे पाहू. हे पहा, कालच आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये सर्व व्यवस्थितपणे सांगितलं होतं की बीएडच्या ॲपियरवाल्यांना जे काही त्यांचे मार्क वगैरे सबमिट करायचे, त्यांची प्रोसेस वगैरे सगळी सांगितली होती आणि ते परीक्षा परिषदेने दिली होती, ते सर्व चालू होतं. आणि आजच मीडियामध्ये, प्रिंटेड मीडियामध्ये ज्या की मेन कुठल्या लोकमत आणि पुण्यनगरी याच्यामध्ये आलेल्या ह्या बातम्या आहेत. मग जर ह्या बातम्या सत्य असतील किंवा ह्या बातम्यामध्ये जर तथ्य असेल तर खरंच ही चिंताजनक बाब म्हणायला हरकत नाही आहे. तसं पाहायला गेलं तर आता सध्या जे काही प्रिंटेड मीडिया आहेत, कुठलीही असो, त्यांना शिक्षक भरतीमधलं तितकंसं काही माहिती नसतं. त्यांना टीईटीमधला फरक माहिती नसतो ना टेटमधला फरक माहिती नसतो. टेटचा निकालाच्या ऐवजी त्यांनी टीईटीचा निकालसुद्धा म्हणतात. हे महागा आत्ता सध्या लेटेस्ट घडलेलं प्रकरण आहे. पण सध्या आता जे बीएडवाले ॲपियरवाले आहेत यांच्यामुळं आपला निकाल थोडासा लांबणीवर पडला आहे, हे सत्य आहे. ह्याला हे नाकारताच येत नाही आहे. पण ते बीएड ॲपियरवाल्यांसाठी त्यांना व्यवस्था करून दिलेली आहे. मग त्याचाच आधार घेऊन सध्या प्रिंटेड मीडियावर बातम्या आलेल्या आहेत. काय आलेल्या आहेत की बीएड ॲपियरवाल्यांना त्यांना गुणपत्रक सबमिट करायला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, असं तसं दिलेलं आहे. त्याच्यावर मेन हेडलाईन दिलेली आहे की निकाल लांबणीवर. हे पहा, ह्या जर गोष्टी सत्य असतील किंवा ह्या बातमीचा आधार घेऊन जर असं घडणार असेल किंवा परीक्षा परिषद जर असं करणार असेल तर ही खूप गंभीर बाब आहे आणि याचे परिणाम खूप लांबणीवर पडतील. कसे लांबणीवर पडतील हे पहा. परीक्षा परिषदेने ॲपियरवाल्यांना परीक्षेमध्ये एंट्री देऊन हा सर्वात महत्त्वाचा पहिला मोठा घोळ घातला. ठीक आहे, त्यातल्या त्यात त्यांना त्याच्यामध्ये ॲड करून यांच्यासाठी वेगळी सेपरेट मोहीम राबवली की यांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल. यांचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या मुदतीमध्ये ह्यांची प्रमाणपत्र जमा करायचे, त्यानंतर ह्यांचा निकाल व्यवस्थितपणे सेपरेट लावला जाईल. हे त्यांचं शेड्यूल ठरलेलं, हे त्यांचं नियोजन. मग आता बीएडवाल्यांना त्यांनी चालू केलं त्यांचं फॉर्म भरायला. पण आता पेपरमध्ये आलेल्या बातम्या, ह्याच बातम्याचा आधार घेऊन जर तशा गोष्टी घडणार असतील खरंच भयंकर परिणाम होऊ शकतात. कसे हे पहा, आत्ता बीएडचा निकाल लागलेला आहे म्हणून त्यासाठी त्यांना ही प्रोसेस चालू केली. मग आता बीएडवाले त्यांचा निकाल तिथं फॉर्म भरणार, सगळी प्रोसेस होणार, ह्यांच्यासाठी काहीतरी विशिष्ट मुदत असणार. मग आता 1 महिन्याच्या आत, म्हणजे बीएडचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत ह्यांना भरणं अनिवार्य आहे, ना की त्यांनी प्रोसेस चालू केल्यापासून, म्हणजे काल फॉर्म भरायला ते टॅब दिलेला आहे तेव्हापासून 1 महिना. तसं नाही, ह्यांचं प्रोसिजर झाली की 1 महिन्यानंतर निकाल लागेल अशी गोष्ट नाही आहे. हे सर्वप्रथम लक्षात घ्या. पण मीडियामध्ये तशा बातम्या दिलेल्या आहेत. असो, पण आता समजा ह्याच गोष्टी जर असं घडणार असतील की जे ॲपियरवाले आहेत यांच्यामुळे निकालाला उशीर होणार, हे जसं की मीडियामध्ये सांगितलं जात आहे आणि प्रिंटेड मीडियामध्ये अशा बातम्या येत आहेत की ॲपियरवाल्यांच्यामुळे निकालाला उशीर, जर असं घडणार असेल तर खूप परिणाम भयंकर असू शकतो आणि
टी आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल खूप लांबणीवर जाऊ शकतो. कसं हे पहा, सध्या फक्त BEdचा निकाल लागलेला आहे. यांनी याच्यामध्ये अपियर म्हणून DEdवाल्यांना सुद्धा घेतलेलं आहे. मग सध्या घडीला DEdचा निकाल लागलेला आहे का? नाही. हा DEdचा निकाल कधी लागतो? हा DEdचा निकाल सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये लागण्याची शक्यता असते किंवा सहसा तेव्हाच लागत असतो. पण सध्या DEdवाल्यांचा निकाल लागलेला नाहीये. मग DEdवाल्यांचा निकाल लागल्यानंतर मग ह्यांचे गुणपत्रक जमा करून घेणार. मग तेव्हा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 3चा निकाल लावणार का? असं घडणार असेल तर खूप अवघड आहे. पण हे प्रकरण इथंच थांबत नाहीये. मग ह्याच्यामध्ये आणखीन हनुमानाची शेपटी लांबल्यासारखं प्रकरण लांबू शकतं. कसं की याच्यामध्ये यांनी ग्रॅज्युएशनवाले असो, BA वाले असो, BCom वाले असो, BSc वाले असो, यांना सुद्धा एंट्री दिली आहे. म्हणजे फायनल इयरला जे आहेत यांना सुद्धा एंट्री दिली. आणि जे काही 2 मे 2025चं शुद्धीपत्रक आहे याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट नमूद केलेलं आहे की जे फायनल इयरला आहेत, अंतिम वर्षाला आहेत, पदवीला आहेत, यांना सुद्धा संधी आहे. मग याच्यामध्ये संधी असलेल्या उमेदवारांनी सुद्धा त्यांचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत परीक्षा परिषदेकडे त्यांचे डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत. मग हे पहा, DEdचा निकाल लागला नाही आणखीन. मग याच्यानंतर जे काही ओपन युनिव्हर्सिटी असो, आपले जे काही विद्यापीठाला असो, जे रेग्युलर कॉलेज आहेत यांचा सुद्धा निकाल लागलेला नाही. मग यांच्या सुद्धा निकालाची परीक्षा परिषद वाट बघणार का? हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग यांची सुद्धा वाट बघितल्यानंतर मग ह्यांचे गुणपत्रक ती जमा करून घेतल्यानंतर मग बाकीच्या विद्यार्थ्यांना दावणीवर लावून आता हे जे काही मोजकेच आहेत, मग परीक्षा देणारे 2,20,000च्या घरात आहेत. मग हे ॲपियरवाले जवळजवळ 30-40 हजार आहेत. मग ह्या 30-40 हजार विद्यार्थ्यांसाठी बाकीच्या विद्यार्थ्यांना दावणीवर लावणार का परीक्षा परिषद? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं BEdवाल्यांना धरलं, मग तसं DEdचा निकाल कधी लागणार? आणखीन लागला नाही. मग जे BA ग्रॅज्युएशनला वगैरे होते, BComला होते, BScला होते, यांच्या फायनल इयरचा निकाल लागल्यानंतर मग त्यांचे फॉर्म जमा करून घेणार. मग त्यांचा सुद्धा निकाल देणार. मग त्यांच्यासोबत आपला सुद्धा निकाल लावणार का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर जे काही डिग्रीवाले होते, आता MA असो, MCom असो, MSc असो, पदवीधर असो, यांचे सुद्धा फायनल इयरचे निकाल लागलेले नाहीत. मग यांचे सुद्धा निकाल लागल्यावर ते जमा केल्यानंतर मग सगळ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 3चा निकाल लावणार का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पेपरमध्ये जशी बातमी दिलेली आहे तशाच बातम्या घेऊन जर हे DEdचा निकाल लागल्यानंतर आम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लावू म्हणणार असेल तर खूप गंभीर गोष्ट आहे. मग बाकीचे MA, MCom, MSc वाले सुद्धा आहेत, त्यांचा सुद्धा निकाल लागायचा आहे. मग ह्या सगळ्यांचा निकाल लागल्यानंतर मग शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लावणार असेल तर हे हनुमानाची शेपटी लांबल्यासारखंच आहे ना हो. परीक्षा झाली, परीक्षा तुम्ही एकदम गडबडीत घेतली, कशाला जुमानलं नाही, काही नाही, एकदम फास्टमध्ये प्रोसेस केली, कसलेही कारण आले तरी सुद्धा परीक्षा पुढे ढकलली नाही, पटकन परीक्षा घेऊन मोकळे झाले. पण निकालासाठी एवढा उशीर का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता BEd अपेरवाल्यांचा एक मुद्दा ठीक होता. मग त्यानंतर तुम्ही DEdला घुसवणार, BA BCom वाले घुसवणार. हे सगळे अपेरवाल्यांचे निकाल लागल्यानंतर जर टेट 3चा निकाल लागणार असेल तर ही खूप गंभीर गोष्ट आहे. मग याचा निकाल कधी लागेल हे निश्चित का सांगता येत नाहीये. पण हे प्रिंटेड मीडियामध्ये आलेल्या बातम्या आहेत. पण आता ह्या मेन प्रिंटेड मीडिया आहेत, ह्या आयबू नाही आहेत किंवा लोकल लेवलच्या नाही आहेत. ह्याचा प्रभाव खूप पडतो. लोकमत असो, पुण्यनगरी असो, अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात वाचले जाणारे हे वर्तमानपत्रे आहेत. मग याचा परिणाम खोलवर असतो. मग याच्यामध्ये तथ्यसुद्धा असतं ना की अशा दिलेल्या असतात. याची थोडीशी शहानिशा करून हे बातम्या देतात. मग असं असेल तर हे खूप भयंकर आहे. मग आपल्या परीक्षा परिषदेला तेवढंच पाहिजे की चला निकाल लांबणीवर गेला तर गेला चालेल आणि प्रोसेससुद्धा पुन्हा दमाने घ्यायचं. हे असं असू शकतं, हे असं नसायला पाहिजे. आणि हे असं नसेल ह्याला सुद्धा एक खूप महत्त्वाचं कारण आहे की काय, की जी 2 मे 2025चं शुद्धीपत्रक होतं त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ॲपियरवाले त्यांना संधी दिलेली आहे, संधी दिली ती दिली. पण याच्यामध्ये त्यांनी हे सुद्धा दिलेलं आहे की तुमचा निकाल राखीव ठेवण्यात येईल. तुम्ही तुमचे प्रमाणपत्र जमा केल्यानंतर म्हणजे पास वगैरे झाल्यानंतर व्हॅलिड प्रूफ जमा केल्यानंतर तुमचा निकाल जे आहे, मार्क पडलेले आहेत ते वेगळा दाखवण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं प्रमाणपत्रसुद्धा ते सुद्धा देण्यात येईल. ह्या सगळ्या गोष्टी राखीव ठेवण्यात येईल आणि ह्या तुम्हाला नंतर दिल्या जातील असं सांगितलेलं आहे.
पण जर हे पेपरमध्ये आलेल्या बातम्या किंवा खरंच या अपेरवाल्यांचे निकाल लागल्यानंतरच मग निकाल लावणार असेल तर खरंच डेट 3च्या निकालाला खरंच खूप उशीर होईल. देव करू असं न हो, जे अपेरवाले आहेत त्यांचे निकाल जेव्हा लागतील तेव्हा लागतील, पण ह्या अपेरवाल्यांचे निकाल ह्यांनी जसं सांगितले राखीव ठेवून किमान बाकीच्या उमेदवारांचा निकाल लावला पाहिजे. आणि आता निकाल कधी लागेल या सगळ्यांकडे सर्वांचे डोळे लागलेले आहेत. आता पाहू की ह्या इथून घडामोडी कशा होतात. की मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितले की आपण निकाल लागण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल पडलेलं आहे. तसं BEd अपेरवाल्यांना त्यांचे डॉक्युमेंट्स हे करण्यासाठी टॅब दिलेला आहे. पण बाकीच्यांचं काय, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे मुद्दे सुद्धा क्लिअर होणं गरजेचं आहे, कारण आत्ता जो काय टॅब दिलेला आहे याच्यामध्ये फक्त BEd आणि DEdचा दिलेला आहे. DEdचा तर निकाल लागलेलाच नाही आहे आणि त्यांनी देताना सरळ सांगितलेलं आहे की तुमचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुम्ही जमा करायचं आहे, नाही तर तुम्हाला घेणार नाही. पण बाकीच्यांचा तर निकाल लागला नाही, त्यामुळे ते अजूनसुद्धा इन आहेत. पण निकाल कधी लागतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हे अपेरवाल्यांचा निकाल त्यांनी जसं सांगितले त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा निकाल राखीव ठेवा. ह्यांच्याकडे जो डाटा आहे तो डाटा त्यांनी कलेक्ट करावा. फॉर्म भरलेले आहेत, त्याच्यामध्ये फॉर्ममध्ये सरळ ते टॅब दिला होता की अपेर म्हणून. ह्या सर्व अपेरवाल्यांचा निकाल राखीव ठेवून बाकीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावायला हवा. मग नाहीतर हे खूप लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. असो, आता आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं काही महत्त्वाचं होतं ते सर्वच्या सर्व सांगितलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि निकाल लांबणीवर जाईल न जाईल ह्या भविष्यातल्या गोष्टी आहेत, पण सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या मी सांगण्याचा तुम्हाला आज प्रयत्न केलेला आहे. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.